जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत झालाय। या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यातील गावं पुन्हा एकदा जलसमृद्ध होणार आहेत। दुसरीकडे जळगावातील कुऱ्हाडा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती मिळणार आहे। या योजनेकरता 2226 कोटी सुधारित खर्चाला मान्यता मिळाली आहे। सोबतच पुणे जिल्ह्यातील आंबेगावातली शिवसृष्टी प्रकल्प याला 50 कोटींचं अनुदान देण्यात येणार आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तब्बल 75,000 पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे, असंही आजच्या बैठकीत सांगण्यात आलं। मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय, फडणवीस आणि शिंदेंचा फोटो लावा, जलयुक्त शिवार अभियान 2.0 सुरू करण्याचा निर्णय, कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार, मौजे संख इथं होणार ग्राम न्यायालय, काजू फळपीक विकास योजना लागू होणार, सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात 60% वाढ, कामगार कायद्यामध्ये सुधारणा करणार, राज्यातल्या शाळांना अनुदान देणार, कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत। मंत्रिमंडळ बैठकीतले निर्णय। राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आणि यात हे महत्त्वाचे निर्णय झाले। नितेश राणेंनी माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकऱ्यांना दिली होती। यावर आदित्य ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता शी त्याच्यावर कोण बोलणार असं म्हणत प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। नितेश राणे यांची त्यांच्यावर लावू दे। याच संदर्भात आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता। आदित्य ठाकरे म्हणून आवाज काढला। त्याच्यावर त्यांनी तुच्छतेनं असं बोलले की शी मी त्याच्यावर काय बोलू, या पद्धतीने त्यांनी स्वतः तुच्छ असल्यामुळे, स्वतः घाण असल्यामुळे अन्य सगळे घाणच दिसतात। त्याच्यात काय नवीन विषय नाही। म्हणून त्यांनी एक ज्याला आपल्या मतदारसंघामध्ये काय होतं हेही त्याला ठाण पत्ता नाही, मतदारसंघ कुठला, वरळी काय डिनो मोरियाचं घर हेही त्याला विचारायला माहीत नाही, त्याला मी काय उत्तर देणार।